जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार मध्यम प्रकल्प उपविभाग अंतर्गत असलेल्या अमरावती माती धरण साठ्यात असलेल्या एकूण जलाशयातून व राखीव जलाशयातून बेकायदेशीररित्या पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर मध्यम प्रकल्प विभागाच्या पथकासह पोलीस पथक व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून धाक कारवाई, सर्व शेतकऱ्यांचे मोटर स्टार्टर व वायर जप्त तसेच संबंधितांच्या शेताकडे जाणारा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे। लघु पाटबंधारे योजना अमरावती नाला माती धरणाची एकूण साठवण क्षमता 12.06 दशलक्ष घनमीटर इतकी असून त्यापैकी चलसाठा 9.34 दशलक्ष घनमीटर व अचल पाणीसाठा 2.72 दशलक्ष घनमीटर इतका आहे। लघु पाटबंधारे योजना अमरावती नाला योजनेच्या जलाशयातून दीर्घ मुदतीकरिता शेतक यांना उपसा सिंचन खरीप व रब्बी पिकांसाठी परवानगी देण्यात आली होती, परंतु यावर्षी पाऊस पुरेसा प्रमाणात न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा मृत साठ्यापेक्षा कमी झाला आहे। शासनाने जलाशयातील पाणी हे फक्त पिण्यासाठी राखीव ठेवावे असे निर्देशित करण्यात आले होते। शेतकऱ्यांना वारंवार निर्देशित करूनही त्यांनी अवैध उपसा हा चालूच ठेवला होता। त्या अनुषंगाने नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता कपिल सोनार व सहाय्यक अभियंता अभिजित गिरासे, संबंधित पोलीस निरीक्षक चव्हाण व MSIBचे कर्मचारी यांनी 29 जुलै 2026 रोजी सकाळी धाक मोहिमेत सर्व शेतकऱ्यांचे मोटार, स्टार्टर व वायर हे जप्त करून घेतले। सदर कार्यवाही दरम्यान सदर ठिकाणी येणारा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आलेला आहे। यावेळी संबंधितांवर पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजपूत, हवालदार संजय मनोरे, हवालदार मनोज विसपुते, हवालदार मनोज चव्हाण, सचिन मोरे यांनी कार्यवाही केली आहे। यावेळी स्वप्नील पाटील, माजी सरपंच भादवड व इतर ग्रामस्थ हे उपस्थित होते। नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता कपिल सोनार व सहाय्यक अभियंता अभिजित गिरासे यांनी केलेल्या कार्यवाहीमुळे मौजे बलदाणे, कार्ली, भादवड व परिसरातील इतर गावांना अल-नीनो च्या परिस्थितीतही पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। संबंधित अभियंता यांनी अल-नीनो च्या परिस्थितीत अवैध पाणी उपसा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।